स्वरक्षण अस्तित्वाचा संघर्ष. एका गावात काही लोक येतात, धिंगाणा घालतात, निष्पाप लोकांना मारतात आणि निघून जातात. मार खाल्लेले लोक रडत बसतात आणि म्हणतात काय माहिती आहे का, बघा आम्हाला मारलं, कोणी आम्हाला वाचवायला आलं नाही. थोड्या दिवसांनी ते गुंड परत येतात, पुन्हा मारतात, पुन्हा तोच रडगाणा. लोक बघत बसले. सरकारने काही केले नाही, पोलिसांनी मदत केली नाही. माझा सवाल तुम्हाला हा आहे, तुमची मदत करायला दुसरा का येईल? जो शेजारी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे, त्याने त्याचा जीव तुमच्यासाठी धोक्यात का घालावा? त्याच्यामागे त्याचा परिवार नाही का? तुम्ही स्वतःसाठी लढायला तयार नाही, मग दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? कोणी अधिकार दिला? जर तुम्ही स्वतः लढू शकत नाही, तुम्हाला स्वतःसाठी स्वतः उभं राहायची इच्छा होत नाही, तर दुसरा तुमच्यासाठी का उभं राहील? सरकार, नेते, पोलीस हे तुमच्यासाठी का काम करतील? तुम्हालाच तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव नसेल तर तुम्हाला न्याय कोण देईल? यंत्रणेची मर्यादा आणि आपली जबाबदारी लक्षात घ्या. आपण म्हणतो सरकार काय करतंय, आपण निवडून दिलेली सरकार आहे किंवा प्रशासन तुमच्यावर 24 तास लक्ष देऊ शकत नाहीत. या देशात कोट्यावधी लोक आहेत, संकट सांगून येत नाही, लक्षात घ्या. आणि संकट आल्यावर पोलीस येईल, पण तोपर्यंत जे घडायचं आहे ते घडून गेलेलं असतं. पोलीस गुन्हेगाराला पकडू शकतील, पण तुम्हाला पडलेला मार ते परत घेऊ शकतात का? तुमची झालेली जीवितहानी भरून काढू शकतात? एखाद्याचा खून झाला तर त्याचे प्राण परत आणू शकतात. एका स्त्रीची अब्रू लुटली तर ती परत आणू शकता येते. हे लक्षात घ्या. तुमची सुरक्षा ही तुमची पहिली. जो स्वतःची रक्षा करू शकत नाही त्याला जग वाचवायचा विचार तर दूरच ठेवा. स्वतःचे अस्तित्व टिकवणे कठीण होऊन जातं, हे लक्षात घ्या. रणांगणात उतरल्याशिवाय देवही येत नाही, हे लक्षात घ्या. आपण देवाची प्रार्थना करतो की त्याने येऊन आपल्याला वाचवावं, पण शास्त्र काय सांगतं? ईश्वर त्यांनाच मदत करतो जे स्वतःची मदत करतात, जे स्वतः करतात. जोपर्यंत तुम्ही रणांगणात उतरणार नाही, जोपर्यंत तुम्ही शत्रूच्या डोळ्यात डोळे घालून उभे राहत नाही, तोपर्यंत नीतीही तुमची साथ देणार नाही. जर जिवंत राहायचं असेल तर लढावेच लागेल, नाही तर या जगात तुमची अवस्था साप विंचवासारखी होईल, लक्षात घ्या. ज्यांना कोणीही पायदळी तुडवून जाईल. पूर्वजांचा वारसा आणि आजची शोकांतिका काय माहिती आहे का? आपल्या पूर्वजांच्या शौर्याच्या कथा सांगायला खूप आवडतं आपल्याला. आपण खूप सांगतो, आमच्या पूर्वजांनी असं केलं, तसं केलं, तसं केलं, आमचे पूर्वज असे होते, आमचे पूर्वज तसं होते. फक्त कथा सांगून पोट भरणार आहे का? तुम्हाला जर शत्रूच घाबरत नसेल तर पूर्वजांचे शौर्य सांगून फायदा काय? समोरच्यानं विश्वास ठेवण्यासाठी तुम्ही तेवढे शूर असायलाही पाहिजे. कठोर सत्य. पूर्वज शूर होते म्हणून तुम्ही शूर ठरत नाही. तुम्हाला तुमची कुवत माहिती पाहिजे, तुम्हाला ती सिद्ध करावी लागेल. तुम्हीही तुमच्या पूर्वजांसारखे शूरवीर आहात हे दाखवावं लागेल. सिंहाच्या पिल्ल्यानं डरकाळी फोडून दाखवावं लागतं की तोही सिंह बनला आहे. वाघाच्या पिल्ल्याला वाघासारखं डरकाळी फोडून दाखवावं लागतं की तो वाघ आहे, नाहीतर त्यालासुद्धा जंगली कुत्रं तोडून खातात. लक्षात घ्या. प्रत्येकाला आपलं अस्तित्व दाखवायची वेळ येते, त्याला दाखवावं लागतं, नाहीतर रस्त्यातले भटके कुत्रीसुद्धा त्याला तोडून खातात, हे लक्षात घ्या. अस्तित्व टिकवायचं असेल ना तर समाजाला आणि स्वतःला काहीतरी द्यावं लागतं. नुसते आम्ही गरीब आहोत, आम्ही असह्य आहोत म्हणून बसला तर समाज तुम्हाला लाचार म्हणून सोडून देईल. शक्तिहीन राजाचं आणि युद्धात हारलेल्या प्रजेचं म्हणणं जग कधीच ऐकत नाही, लक्षात घ्या. आपण आदर्श कोणाचे घ्यायला पाहिजेत? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अर्जुन. कोणाचा आदर्श घेणार तुम्ही? जेव्हा अन्यायाविरुद्ध लढायची वेळ येते ना, तेव्हा कोणाचीही वाट बघू नका, अर्जुन बना. जर अधर्माविरुद्ध लढण्यासाठी गांडीव हातात घ्यावे लागत असेल तर अर्जुन बनावं लागतं. जर चाललेला अधर्म रोखायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज बनावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज कसे बनले हो? शून्यातून विश्व निर्माण करण्याची हिंमत लागते. रयतेच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण पणाला लावावे लागतात, हातात तलवार उचलावी लागते, तेव्हा कुठेतरी अधर्म रोखले जातात.
लक्षात घ्या, छत्रपती संभाजी महाराज काय केलं त्यांनी? वेळ पडली तर धर्मासाठी प्राणही द्यावे लागतात, हे तुम्हाला शिकवलं जातं. नुसतं बोलून होत नसतं, तर धर्मासाठी, तत्वासाठी, स्वाभिमानासाठी बलिदान देण्याची तयारी ठेवावी लागते. गुडघे टेकून होत नसतं, लाळ घोटेपणा करून होत नसतं. कायर होऊन जगण्यापेक्षा पुरुषार्थाने मरण्यात जास्त आनंद आहे. पण ते मरण असे असावे की मरतानाही समाधान वाटावे की मी माझ्या अस्तित्वासाठी, मी माझ्या समाजासाठी लढलो. जेव्हा एक उभा राहतो तेव्हा जग उभे राहते, लक्षात घ्या. तुम्ही म्हणता समाज मदत करत नाही, पण तुम्ही विसरलात. जेव्हा तुम्ही स्वतः लढायला सज्ज होता तेव्हा समाज तुमच्या मागे उभे राहतो. जेव्हा अन्याय सहन करणारा माणूस आवाज उठवतो ना, तेव्हा दबलेले इतर 100 आवाज उठवायला तयार होतात आणि तुम्हाला साथ देतात. भयाच्या सावटाखाली आयुष्य घालवण्यापेक्षा भीतीलाच आपल्यापासून दूर पळवा. तुम्ही सक्षम झालात की अन्याय करण्याची हिंमत आपोआप खचते. आता तुमची पाळी आली आहे. मित्रांनो, ही लढाई तात्पुरती नाही, शेवटपर्यंत आहे. सतत मार खाणं अवघड आहे, त्यापेक्षा एकदा लढणं सोपं आहे. योग्य वेळी योग्य कारणासाठी आणि योग्य पद्धतीनं उभे राहा. आजपासून ही अपेक्षा सोडून द्या की कोणीतरी येईल तुम्हाला वाचवेल. तुम्हीच तुमचे रक्षक आहात. स्वतःला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या इतकं सक्षम बनवा की कोणाचंही तुमच्याकडं वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत होणार नाही. माहीत आहे का? तयार राहा, सज्ज राहा. लक्षात ठेवा, ताकद तुम्हाला श्रेष्ठ बनवू शकते. जय हिंद, जय महाराष्ट्र.